नमस्कार मंडळी. तर आज घरी आहे आणि पाऊस पण भरपूर पडतोय आणि वंश पण आजारी होता आपला या साईडला, तो आराम करतोय आता. तर त्याचा पण मूड झाला आहे, बोलतो पाऊस पडतोय पप्पा आणि काहीतरी असं चटपटीत खायचं आहे. तर पप्पा काहीतरी बनवा ना बोलतो. तर घरामध्ये आपल्या मके आहेत, तर मक्यांची आपण एक रेसिपी बनवतो आहे. त्याच्या तोंडाला पण जरा चव नाही, त्यामुळे त्या तोंडाला चव पण येईल अशी एक रेसिपी बनवतो आहे. तर कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो रेसिपी. तर चला. तर मंडळी, आपण रेसिपीसाठी काय काय घेतलं तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा, ह्या बाजूला आपण 2 मके उकडून घेतलेत आणि ह्या बाजूला आपण एक टॅमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, लिंबू घेतला आहे, कोथिंबीर घेतले आणि एक मिरची घेतले. या बाजूला आपण चाट मसाला घेतला आहे, या बाजूला आपण आहे ना चिली फ्लेक्स घेतलं आहे आणि ह्या बाजूला आहे ना ऑरिगॅनो घेतलं आहे. तर मंडळी कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो आपण कसं बनवतो आहे. तर चला. दाणे काढायला घेतलेत मक्याचे, तर पटापट आपण मक्याचे दाणे काढून घेऊ आणि रेसिपी बनवू. शेवटचा एक मका राहिला आहे आणि तो पण आपण आता पटापट सोलून घेतो आहे आणि लगेच आपण रेसिपी पण तुम्हाला दाखवतो. मस्त रेसिपी आहे, तुम्हाला पण आवडली तर तुम्ही पण बनवा, आवडेल सगळ्यांना, नक्कीच आवडणार. कारण रेसिपीच अशी आहे, तोंडाला पाणी नक्की सगळ्यांच्या येईल. कशी बनवतो आहे मस्त बघा. तर आपलं फायनली मक्के पण आता सगळे साफ करून झालेत, मस्त दाणे काढून घेतले सगळ्या मक्यांचे उकडून. स्वीट कॉर्न आणले होते आपण आणि फायनली आपला मक्का साफ करून झाला आहे आणि हे बघा मस्त दाणे निघालेत. तर आता आपण बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या चॉप करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो आपण. तर कंटिन्यू राहा. इकडे आपण एक कांदा घेतलेला आहे, तो पटापट आपण चॉपिंग करून घेतो आहे. मस्त बारीक झिरो कटिंग करून घ्यायचे, कारण त्याच्यात व्यवस्थित मिक्स झालेला दिसला पाहिजे आपल्याला कांदा. जास्त मोठ्या मोठ्या फोड्यामध्ये तोंडात बरोबर नाही लागत, त्यामुळे मस्त बारीक चॉपिंग करून घ्यायचे. टॉपवर आपण आता टॅमॅटो घेतलेला आहे, तो टॅमॅटो मस्त बारीक कापून घेऊया. जेवढी जमेल तेवढी बारीक कटिंग करायची आपल्याला. सगळं व्यवस्थित मिक्सिंग झालं पाहिजे, त्याच्यासाठी मस्त बारीक कटिंग करून घ्यायचे. मीडियम साईजचाच कांदा घ्यायचा आहे, मीडियम साईजचा टॅमॅटो
मिरची जर पाहिजे तरच घ्या, तिखट खायला आवडत असेल तरच, न टाकायलाच पाहिजे असं काय नाही. कोथिंबीर पण मस्त बारीक कटिंग करून घ्यायची आपल्याला. किती मस्त बारीक कटिंग केले आपण कोथिंबीर पण. एक मिरची पण बारीक कटिंग मस्त करायची आहे. मधून अशी एक चिरा मारली ना तर कटिंग मस्त बारीक होते मिरचीची. एकदम बारीक कट मारायचे. सुरीला जरा धार कमी आहे त्यामुळे मिरची कटिंग ना व्यवस्थित होईल. इग्नोर मारा, काय टेन्शन नाही, ॲडजस्ट करून घेऊ आपण. फायनली आपली सगळी कटिंग वगैरे झालेली आहे. मकेज पण आपले सोलून झालेत आणि आता आपण सगळं मिक्स करतो आहे. तर चला बघत राहा, कसं मी सगळं दाखवतो तुम्हाला कशा कशा पद्धतीने करायचं आहे. तर पहिला आपण कांदा टाकून घेऊया, टॅमॅटो टाकून घेऊ, मिरची टाकून घेऊ आणि कोथिंबीर पण टाकून घेऊया. आणि मंडळी चिली फ्लेक्स टाकून घेतो आहे. आपल्याला तिखट आवडतं म्हणून आपण जरा जास्त टाकतो आहे. आणि ऑरिगॅनो टाकलं ना जरा चव चांगली येते, त्याच्यासाठी आपण ऑरिगॅनो टाकतो आहे. चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलं आहे. तर आपण चाट मसाला टाकतो आहे. चाट मसाल्याने यांना चव चांगली येते. कशावरती पण आपण चाट मसाला टाकून खाल्ला ना मस्त लागतं एकदम खायला. आणि थोडा आपण लाल तिखट, घरचा आगरी स्पेशल मसाला आहे आपला, तो पण टाकून घेतो आहे. आणि लिंबू नसेल तर तुमच्याकडं आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर पण तुम्ही घालू शकता. कारण घरात लिंबू कधी अवेलेबल असतो नसतो त्याच्यासाठी ऑप्शनमध्ये. लिंबू आंबट जेवढा असेल ना तेवढं खायला मजा येते. तर पटकन आपण आता मिक्स करून घेऊया. तर मंडळी आपला क्रॉन चाट इकडे तयार आहे. तर आपण पहिलं वंशला सांगूया टेस्ट कशी आहे. वंश टेस्ट घेऊन जरा दाखव खाऊन कसा लागतो आहे क्रॉन चाट. चांगला झाला आहे, भारी आहे का एकदम. चला आपण आता मोनालीला सांगू. मोनाली तू पण जरा खाऊन सांग आपलं क्रॉन चाट कसं झालं आहे. पहिल्यांदाच आपण केलं आहे, चांगलं झालं आहे ना. तर मंडळी फायनली आपला क्रॉन चाट एकदम सुपर झालेला आहे. आपण पण खाऊन बघू. त्यांनी तर सांगितलं चांगलं झालं आहे आणि आपण पण खाऊन बघतो आहे. तुम्हाला पण घ्या मंडळी. अप्रतिम खरोखर. आपण जेवढ्या वस्तू टाकल्यात ना तेवढं खाताना असं जाणवतं आहे का खरंच. आणि मस्तच एकदम झालं आहे. लिंबूची चव, चिली फ्लेक वगैरे, चाट मसाला
ते सगळ्याचा एकदम इकडं एवढा मस्त टेस्ट येतो आहे ना, का विचारू नका. खरंच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. जबरदस्त हा चाट झालेला आहे. तर मंडळी आम्ही आता खाऊन घेतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी चला बाय बाय.